एसटी कार्यशाळा खिळखिळी, कर्मचाऱ्यांचा जीव टांगणीला, अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यास राज्य सरकारला भाग पाडणार, आमदार संजय केळकर. कळवा येथील एसटीची कार्यशाळा धोकादायक स्थितीत असून कर्मचाऱ्यांच्या डोक्यावर अपघाताची टांगती तलवार आहे. तर दुसरीकडे 400 लोकांचं काम 100 कर्मचारी करत असल्याने त्यांच्यावर कामाचा प्रचंड ताण निर्माण झाला आहे. काही दिवसांपूर्वी स्लॅब कोसळून 2 कर्मचारी जखमी झाले. त्यास अधिकारी जबाबदार असून त्यांच्यावर कारवाई करण्यास आम्ही राज्य सरकारला भाग पाडू, असा इशारा आमदार संजय केळकर यांनी दिला. कळवा येथील राज्य परिवहन सेवेच्या कार्यशाळेतील दुरावस्थेबाबत येथील कर्मचाऱ्यांनी केलेल्या तक्रारीनंतर आमदार संजय केळकर यांनी कार्यशाळेची पाहणी केली. यावेळी इमारतीच्या दुर्दशेबाबत संताप व्यक्त करून कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेबाबत आणि आरोग्याबाबत चिंता व्यक्त केली. त्यांनी केलेल्या पाहणीत कार्यशाळा इमारतीचे कॉलम पोखरल्याचे निदर्शनास आले असून त्यातील स्टीलही बाहेर आले आहे. भिंती आणि स्लॅब केव्हाही कोसळून मोठी जीवितहानी होऊ शकते. तसेच शौचालय स्वच्छतागृहाची अतिशय दयनीय अवस्था असल्याचंही पाहणीतून दिसून आलंय. याबाबत बोलताना आमदार केळकर यांनी म्हटलं की मनुष्यबळाची कमतरता असून 400 कर्मचाऱ्यांची कामं फक्त 100 कर्मचारी करत आहेत. तसेच कमी मनुष्यबळ असताना त्यांच्यावर कमी वेळेत काम पूर्ण करण्यासाठी अधिकाऱ्यांकडून दबाव टाकला जातो. सुटे भाग आणि इतर साहित्यही पुरेसे नाहीत. एकूण कर्मचारी तणावाखाली असून अपघाताच्या भीतीबरोबरच त्यांचे मानसिक आणि शारीरिक आरोग्यही ढासळू लागलं आहे. काम करताना एखाद्याला इजा झाल्यास त्याची नीट काळजी घेतली जात नाही. कर्मचाऱ्यांना अपंगत्वाचा दाखला मिळण्यातही अडचणी भेडसावत असल्याचं केळकर यांनी यावेळी सांगितलं. काही दिवसांपूर्वी इमारतीच्या डागडुजीबाबत अधिकाऱ्यांना कळवूनही त्यांनी दुर्लक्ष केलंय. परिणामी स्लॅब कोसळून 2 कर्मचारी जखमी झाले. त्यामुळे या घटनेस अधिकारी जबाबदार असून त्यांच्यावर कारवाई करण्यास आम्ही राज्य सरकारला भाग पाडू, असा इशारा आमदार केळकर यांनी दिला आहे. आज मी या ठिकाणी पाहणी दौरा केला. काही दिवसापूर्वी एक स्लॅब कोसळून 2 कामगार जखमी झाले. एकाला फ्रॅक्चर देखील झालं. ते एकूणच या संबंधामधलं निवेदन देखील माझ्याकडे कामगारांचं आधीच आलं होतं. एस टी प्रशासनाला मी वेळीच सांगितलं होतं की कुठलीही स्लॅब कोसळायच्या आतमध्ये जा तिकडे आणि कुठे कुठे दुरुस्ती करायची असेल, काय काय करायचं असेल त्याचं पाहणी करा. परंतु प्रशासनाने दुर्लक्ष केल्यामुळे ही स्लॅब कोसळली आणि त्या ठिकाणी त्या कामगाराला फ्रॅक्चर झालं. खरं म्हणजे या इमारतीचीही धोकेदायक झालेली आहे आणि इथल्या कर्मचाऱ्यांचं देखील आयुष्य जे आहे ते धोकादायक स्थितीमध्ये आहे. पाणी आहे तर वरती स्लॅब कधी डोसक्यावर पडेल काही भरोसा नाही. त्या ठिकाणचे वर्कशॉपमध्ये जे काम करतात त्या ठिकाणच्या इमारतीचे असे काही भिंती ज्या आहेत त्या कधीही पडून जातील अशी अवस्था आहे. टॉयलेट, बाथरूम, कॅन्टीनचं ठिकाणा नाही. पावसाळ्यामध्ये तर प्रचंड या सगळ्या कर्मचाऱ्यांना हाल सोसावे लागतात आणि त्याच्यावर देखील कर्मचारी आमचे बिचारे काम करतात आणि प्रशासकीय अधिकारी जे आहेत ते 400 लोकांचं जे काम आहे ते 100 लोक करतात. जे काम ठराविक वेळेच्या प्रमाणे झालं पाहिजे ते आधी होण्याकरता यांच्यावर निरनिराळ्या प्रकारच्या धाकदपटशा दाखवल्या जातात. मला ते समजत नाही एस टीचे अधिकारी कशा पद्धतीने हे काम करतात. याला DC जे आहेत ते जबाबदार आहेत आणि या विषयामध्ये प्रशासनातले जे अधिकारी आहेत त्यांनी वेळच्या वेळी हे करणं गरजेचं होतं. पावसाळा तोंडावर आलेला आहे. या ठिकाणी हे कर्मचारी कामच करू शकणार नाही अशी परिस्थिती या इमारतींची आहे.